नमस्कार मंडळी, चला तर आता आपण पाहणार आहोत नवरात्री स्पेशल उपवासाचे थालीपीठ किंवा तुम्ही त्याला धिरडेसुद्धा म्हणू शकता। तर आता हे कसे बनवायचे आणि एकदम कुरकुरीत त्यासाठी पहा, इथे आपण साबुदाणा जो आहे ते पोहे खायचे 4 चमचे साबुदाणा भिजत घातला होता। तर तो छान भिजलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता अगदी मऊ भिजायला हवा अशा प्रकारे साबुदाणा आपला चांगला भिजलेला आहे। इथे भकरीचे तांदूळ सुद्धा आपण इथे रात्रभर भिजवून घेतले आणि साबुदाणाही रात्री भिजत घातला। तर तुम्हाला वेळ नसेल तर कमीत कमी 4 तासासाठी हे तांदूळ भिजवून घ्यायचे आहे। साबुदाणा अगदी 1-1.5 तासात भिजला जातो, पण ह्या तांदळाला जास्त वेळ लागतो। इथे तांदळावरचं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। आता हे तांदूळ आपल्याला या मिक्सरच्या जारला काढायचे, पण त्या अगोदर आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे आवडीप्रमाणे हिरवी मिरची आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। याला बारीक करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला घालायचं हा सर्व साबुदाणा यामध्ये। तर साबुदाणा शक्यतो खालीच घालायचा म्हणजे व्यवस्थित निघतो। वरतून आपल्याला हे तांदूळ घालून घ्यायचे आहे। छोट्या भांड्यात काढत असल्यास थोडे थोडे 2-3 वेळाला करून काढून घ्या। तर इथे एकच वेळेस मी सर्व तांदूळ घालून घेतले। आता याला सुरुवातीला आपल्याला पाणी न घालता बारीक करायचं। इथे बारीक करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्हाला आप्पे किंवा इडली करायची असली तर पाणी न घालता थोडंसं पाणी घालायचं आणि ज्या प्रकारे आपण तांदळाची इडली बनवतो तसं पीठ ठेवायचं। आता इथे आपण पाणी घालून घेतलेलं आहे। तर तुम्हाला थिकनेस लक्षातच येत असेल, पण आपल्याला एवढं सुद्धा घट्ट ठेवायचं नाही, यापेक्षा पातळ करायचं। बॅटर जेवढं पातळ राहील तेवढे कुरकुरीत आणि जाळीदार असे आपले थालीपीठ तयार होतात। इथे मी सर्व एका बाउलमध्ये काढून घेतलं। 1 वाटी भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालून घ्यायचा। हा जाडसर कूट घातल्याने टेस्ट जबरदस्त येते, कारण ते जाडसर तुकडे जेव्हा ताटाखाली येतात तेव्हा त्याची टेस्ट खूप छान लागते। त्यामुळे नक्कीच अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसर ठेवा। यामध्ये आपण 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे, सगळं मिळून टोटल। तर आता छान पीठ असं पातळ झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता हा शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। तर आता इथे मी थोडेसे जाडसर करत आहे। तर आता इथे पहा, हे भगरीचं पीठ असल्यामुळे अजिबात आपल्या पोटाची रेष पडत नाही। तर पहा, कितीही बोट मारलं तरी देखील यावरती रेष पडत नाही। तर हे आहे भकरीचं पीठ। पीठ झालेलं म्हणजे आपण भकर भिजवून घेतलेली। आता इथे आपलं हे सारण तयार आहे। इकडे गॅसवरती पॅन ठेवायचा। पॅन चांगला गरम झाला की तेल किंवा तुपाचा तुम्ही इथे वापर करू शकता। तर इथे मी तूप घालून घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर शेंगदाण्याचं तेल यूज करू शकता, उपवासाला चालेल हेच पदार्थ आपल्याला इथे यूज करायचे आहे। तर मी इथे तूप आता व्यवस्थित आपल्याला पॅनला सगळीकडे लावून घ्यायचं आहे एकसारखं, म्हणजे आपलं पहिलं थालीपीठ जे आहे ते व्यवस्थित उलटल्या जातं। त्यामुळे पॅन जो आहे तो व्यवस्थित गरम आणि सगळीकडे एकसारखं तूप लावून घ्यायचं। तर आपला इथे आता पॅनसुद्धा चांगला गरम झाला आहे। टाकताना तुम्ही पहा, पळीला थोडासा झुकाव द्यायचा आहे, म्हणजे थोडीशी अशी हे करायचे आहे, जागेवर हे वतायचं नाही, कारण जागेवर वतल्याने जाड होईल आणि जाळीदार बनणार नाही। त्यामुळे तुम्ही ज्या प्रकारे व्हिडिओमध्ये पाहत आहात अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा हे थालीपीठ टाकून घ्यायचे आहे। एक गोष्ट सांगायची राहून गेली, तुम्हाला जर जास्त कुरकुरीत नसतील आवडत, तुम्हाला सॉफ्ट थालीपीठ आवडत असतील तर तुम्ही साबुदाणा स्किप केला तरी देखील चालेल। भगरीच्या तांदळाचे सुद्धा खूप सुपर आणि जबरदस्त होतात। आता इथे मला कुरकुरीत हवे आहेत, त्यामुळे मी यामध्ये साबुदाण्याचा उपयोग केलेला आहे। तुम्ही हवं असल्यास सांगितल्याप्रमाणे तुम्हाला थोडेसे मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार हवे असल्यास तुम्ही फक्त भगरीचं पीठ घालायचं। इथे आपण पलटी मारून यामध्ये मी तूप किंवा तेलाचा वापर आता करणार नाही खालची बाजू भाजत असताना, म्हणजे आपले थालीपीठ तेलकट देखील होणार नाहीत। आता हे अलटून पलटून छान भाजून घ्यायचं आहे। तर आता पहा, हीच बाजू आपली कच्ची राहिलेली आहे, त्यामुळे ह्याच बाजूवरती आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं। इथे मी व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे थालीपीठ, तुम्ही पाहू शकता। मस्त कुरकुरीत असं थालीपीठ तयार झालेलं आहे। याच प्रकारे आता सर्व थालीपीठ आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। टाकताना पाहू शकता आपल्याला कशा प्रकारे पीठ टाकायचं आहे आणि किती पातळ ठेवायचं आहे।
तर पहा, अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा आणि शक्यतो पीठ सांगितल्याप्रमाणे पातळ ठेवा. खूप घट्ट ठेवल्यास व्यवस्थित होत नाही, थालीपीठ जाड होतात. तर इथे मस्त आणि जबरदस्त असे आपले थालीपीठ आणि शेंगदाण्याची चटणी, खोबरा आणि शेंगदाणा दही घालून चटणी केलेली आहे. त्याचबरोबर इथे बटाटा आहे तो फ्राय केलेला आहे. तर उपवासाची थाळी इथे तयार झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नवीन रेसिपी